नमस्कार. लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमोल येडगे भूषवणार आहेत. संख्याबळाच्या आधारे महायुतीचा दावा भक्कम असला तरी महायुती अंतर्गत महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार यावर अद्याप एकमत झालेले नाही. भाजप व शिवसेना यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून हे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. महापौर व उपमहापौर निवडीची तारीख जाहीर झाली असली तरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. 2026मध्ये दोन्ही काँग्रेसने राबवलेल्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार यंदाही सत्ता वाटप होईल असे शिवसेनेचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी 2 दिवसापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप नेत्यांनी समन्वय साधलेला नाही. महापौर पदावर भाजपचाच दावा. या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपच्या सर्वाधिक 26 जागा निवडून आल्याने महापौर पदावर भाजपने दावा केला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने विजयसिंह खाडे पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार आणि रूपाराणी निकम यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान आघाड्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. शुक्रवारी दिनांक 23 भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत गटनेतेपदासाठी बंद पाकिटातून नावे घेऊन ती प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र गटनेतेपदाचे अधिकृत पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. भाजपकडून मुरलीधर जाधव यांचे नाव गटनेतेपदासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून गटनेता म्हणून सारंगधर देशमुख यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांचे नाव गटनेतेपदासाठी निश्चित मानले जात असून पक्षाचे 4ही नगरसेवक त्यांच्या नावावर एकमताने ठाम आहेत. उपमहापौर शिवसेनेकडे जाण्याची शक्यता. सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी येत्या 2 दिवसात महायुतीची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. महापौरपद भाजपकडे गेल्यास उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास उपमहापौर पदासाठी शिवसेनेतही अंतर्गत स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा. धन्यवाद.